आज आपण इथे आलेलो आहे परतवाडा आणि अचलपूर शहराच्या मध्यावर रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या सैतुकबाग हनुमान मंदिर आणि गोरक्षण येथे अतिशय जुनं हनुमानाचं मंदिर आहे। आता याचा जीर्णोद्धार केलेला आहे। बघा आता आपण इथे प्रवेश करतो आहे। आज इथे श्रीमद भगवद्गीतेवर प्रवचनाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे। आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे। समोर इथे हा नगारा आहे। इथे महादेवाचं मंदिर आहे। अखंड रामचरितमानस इथे पाठ होत असतो आणि हे मुख्य श्री हनुमंताचा गाभारा। इथे मोठी हनुमंताची मूर्ती आहे। अतिशय जुनी ही मूर्ती आहे। आणि आता आपण पुढे इकडे गोरक्षणकडे वळू। इथून आपल्याला दुरून दिसतंय गोरक्षण। आपण थोडं जवळ जाऊ। हे बघा पुढे आता गोरक्षण दिसते। हा सूर्य मावळतीला लागलेला आहे। हे बघा इथे हा एक हॉल आहे आणि हा इकडे पण हा एक हॉल आहे। हे धान्यासाठी गोदाम आहे। आनंदी भोजन कक्ष आहे आणि अतिशय सूर्य कसं हे गोरक्षण आहे। बघा इथे किती गायी आहेत। आपल्याला जवळून दाखवतो मी। बघा 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 इतक्या भरपूर अशा संख्येमध्ये इथे गोमाता आहेत। बघा किती मोठ्या संख्येने गायी इथे आहेत आणि भरपूर कार्यकर्ते पण इथे काम करतात आहेत। इथले मुख्य कार्यकर्ते आहेत। क्या नाम है भैया आपका? दिनेश भट्टर। हाँ ये गोविंदा। ये इनके नाम है महाराज जी। जगू महाराज। महाराज जी पधारो। मसलबंद आपल्याला इथल्या या मंदिराबद्दल आणि या गोरक्षणबद्दल अधिक माहिती देतील। क्या नाम है भैया आपका? जगदीश तिवारी। जगदीश तिवारी हे आपल्याला इथल्या या मंदिराची संपूर्ण माहिती आणि या गोरक्षणबद्दल माहिती देतील। तो गोरक्षण है, जो 300 गैया है। यहाँ पे 300 गैया है और यहाँ पे प्राचीन हनुमान जी का मंदिर है। बहुत साल पुराना है। और आज धीरे धीरे जब हमने गौशाला शुरू हुई थी, जब छोटा मोटा ही काम था, आज धीरे धीरे सब आप लोगों के सहयोग से, सरकार का ना अनुदान होते आज इतना प्रोग्रेस हुआ है। आपके सामने जो है उधर ये गौशाला एक अपना चारे का गोदाम है और यहाँ पे हर शनिवार को भोजन प्रसादी का प्रोग्राम होता रहता है। हाँ इसके मंदिर के बारे में कुछ पुराना इतिहास हो तो आप बताइए। और इतिहास है तो बहुत पुराना मंदिर है। उनका इतिहास तो हमको भी नहीं मालूम। पहले तो लोग बोलते हैं कि वो दर्शन करने आते हैं। कुछ भी नहीं था, बोले बस छोटा सा मंदिर था बोले। अच्छा तो जंगल का कोई आता जाता नहीं था बोले। तो इसका जीर्णोद्धार किसने किया फिर? अरे दिन वगैरह तो ऐसा कब हो, ये हमारे पहले तो कई आए होंगे। अच्छा इसका दिन वगैरह करने वाला नहीं जीर्णोद्धार किसने पूरा है ना कोई ये तो हमको की नहीं शुरुआत? मालूम। अच्छा खेत था, खेत में था मंदिर। सैतुक का बगीचा था यहाँ पर। सैतु बगीचा था। हाँ इसलिए सैतु के नाम से प्रसिद्ध है। अच्छा यहाँ सैतु पूरा जंगल ही था। सैतु और कुछ नहीं था। धन्यवाद। धन्यवाद। हमने जय श्री राम। जय श्री राम।